एखादी स्टाईल करायची म्हटली की कानाला हेडफोन लावून भिंतीला मिठी मारून हा डान्सची पारायण करतो. येत आहे पॉपिंग सेन्सेशन मास्टर देवेंद्रचा दमदार चॉकलेट बॉय सुमेध. अरे टॉप 5 का अगला कंटेस्टेंट कौन है? It's me, Sumit. होता है जो लब से ज्यादा वैसे वाला लव, इश्क वाला लव। हुआ जो दर्द भी तो हमको आज कुछ ज्यादा हुआ, इश्क वाला लव। ये क्या हुआ है क्या खबर यही पता है ज्यादा हुआ, इश्क वाला लव, 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 इश्क वाला लव। हुआ जो दर्द भी तो हमको क्या हुआ है क्या खबर यही पता है ज्यादा हुआ। इश्क वाला मेरी नींद जैसे पहली बार आंखें बोल के मैंने देखी है सुबह, हुई धूप ज्यादा लेके तेरी रोशनी से चढ़ा। इश्क वाला सुर्ख वाला सोज वाला फैज वाला, होता है जो लब से ज्यादा वैसे वाला, इश्क वाला। Oh my God, सुमेध! सुमेध, तुझा हा स्प्लेंडिड परफॉर्मन्स, हा तुझा असा दिलखेच परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटलाय हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर सोनिया. अतिउत्तम. आणि सुमेध तुझं पॉपिंग बघताना ना कंटाळाच येत नाही. असं वाटतं की तू हे करत राहावंस. प्रत्येक नव्या गाण्याला काहीतरी तुझा नवीन तुझी स्टाईल घेऊन त्याला एक काय म्हणतो आपण परीस स्पर्श कर. खूप छान, खूप छान हो सुमेध, मॅम, नक्की, थँक्यू. खूप छान. सुमेध, जे लेवलचं पॉपिंग तू करतो ना, तू ते लेवलला आणखीन पुढे घेऊन चाललंयस. आणि एक मूवीमध्ये किंवा कुठल्याही स्पेशल इफेक्ट्समध्ये VFX किंवा मोशन कंट्रोल काही करू खूप पैसे लागतात, पण तू एक लाईव्ह व्हिज्युअल आहे आमच्यासाठी ॲनिमेशन आणि इफेक्टचं. तर ब्युटिफुल व्हॉट एव्हर यू डू. मला असं वाटतं की कधी मला तुला कोरिओग्राफ करायला भेटलं ना, तर तुझा डान्स पहिला कोरिओग्राफ करण्याचा नंतर त्यामध्ये बीट्स टाकायला ते प्रोसेस सुरुवात करावा लागेल, कारण तू बीट्स जो पकडतो ना एकदम बँग ऑन. Thank you, sir. तर Thank you, असंच sir. करत राहा आणि एक टॉप लेवलचं पॉपिंग ऑन ग्रँड फिनालेमध्ये. Thank you, ऑल द sir. बेस्ट सुमेध, ऑल द बेस्ट. शुअर शुअर, थँक्यू. सुमेध एकदम चकदे फट्टे. Thank you, sir. आणि फायनल डे आहे. हो, sir. ओके आपल्याला पाल नाही करायचे, क्रॉकोडाईल हवंय, प्रॉपर क्रॉकोडाईल. हो. ओके बेस्ट ऑफ लक सुमेध. Keep it थँक्यू up. सर, थँक्यू सर. ग्रँड मास्टर, आपला फायनलिस्ट सुमेध, त्याचा परफॉर्मन्स कसा वाटला? अप्रतिम. स्टार्ट टू एंड सुंदर सुंदर सुंदर. आणि सुरुवातीचं तिकडचं गिटार तर इतकं सुंदर होतं की वा 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 वा.
खूप खूप शुभेच्छा महाअंतिम सोहळ्याकरता आणि अभिनंदन परत एकदा आजच्या या Thank you. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स Thank you, करता. तू आम्हाला या स्टेजवरती खूप त्रास पण दिलायस. म्हणजे 1-2 वेळा मला चक्कर पण येईल असं वाटलेलं. आपण तुला सॉक्स दिले, आपण तुला साबण दिलं, सगळं दिलं, पण आपल्यात काही फरक आलेला दिसत नाहीये. त्यामुळे आता ते सगळं सॉक्स बिक्स विसरून जाऊया, सॉक्स साबण सगळं, दुसरं काहीतरी देऊया. काय देऊया. हा प्लीज. थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. अरे थँक्यू काय, हा कोणी दिलंय ते तर विचार, ते तर ओळख. मी तर नक्कीच नाही. म्हणजे कोणी दिलाय? माहित नाही मला. ज्यांनी आपल्या सुमेधला हा टी शर्ट दिलाय, चॉकलेट बॉय, त्यांना प्लीज मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. अरे बाप, अरे अरे पकड हे पण पकड. हे एक मला फार आवडलं की आपल्या मित्रांमध्ये गेल्यावरती आपण खरे कसे होत ना, हे आपल्या आवाजातून दिसून येतं. म्हणजे मित्र आले, अरे बाई कुठं आहे तो. हे मित्र समोर आल्याशिवाय कधीही होत नाही. नाही तर मास्टर समोर, अरे मास्टर, असं कधीच नाही झालं. बरोबर, असं कधीच नाही झालं. हे मित्र आल्यावरच घडू शकतं. सुमेध, ऍक्च्युली ही जी माझी मित्र आहेत सगळी, मेन म्हणजे हा माझा मित्र नीरज शिवमकर, बेस्ट फ्रेंड. हा दादा विशाल आमराळे, हा अभिजित क्षीरसागर, शंतनू जाधवर आणि हिमालय पाटील. ही सगळी जी माझी मित्र आहेत ना, ह्यांची क्वालिटीच ती आहे की मी यांना भेटायच्या आधी खूप टेन्शन घ्यायचो प्रत्येक गोष्टीचं. अरे एक्झाम आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे. जेव्हा ह्यांना भेटलो ना, आयुष्यात काही टेन्शन नाही. तर मग ही मित्र जेवढी शांत दिसतायत तुम्हाला आता, तशी बिलकुल नाही आहेत. आणि मेन म्हणजे आता तुम्ही आलाय तर मग काय, आता राडाच घालायचा आहे नंतर आपल्याला. सुमेध बद्दल सांगायचं म्हणलं तर अशा बरेच काही त्याचे विचित्र सवयी आहेत असे. बर, त्यातली सर्वात जास्त विचित्र सवय मला सांगूशी वाटते तुम्हाला आता, ती म्हणजे वेळेचं आणि सुमेधचं लांब पर्यंत काहीही संबंध नाही. उशीर, काही लोक उशीर कुठं करतात, पिक्चरला जायचं असेल उशीर करतात, कुठं दुसरीकडे जायचं उशीर करू शकतात ते. हा पेपरला पण यायला उशीर करतो. म्हणजे 9चा समजा पेपर असेल तर हा 10 वाजता सुद्धा येऊ शकतो. ह्याचं काहीच सांगता येत नाही. आणि आम्हाला असं कळलंय की तो पेपर लिहिताना एका जागेवर कधीच बसत नाही. अजिबात बसत हा? नाही. समजा तो एक्झाम्पल देतो तुम्हाला, तो त्याच्या बेंचवरती बसलाय, बेंचवरती फॅन आहे. तो मॅमला काय म्हणणार, मॅम मला खूप थंडी वाजते, मला इकडे नाही बसायचं. अच्छा ठीक आहे मॅम म्हणतात, तू तिकडे जाऊन बस. तिकडे जाऊन बसला की 2 शब्द लिहायच्या आत परत म्हणणार, मॅम खूपच गरम होतंय मला परत माझ्या जागेवर बसायचं जाऊन. मग मॅम परत, बाबा ठीक आहे तू इथं बस, तू काही कर, कुठेही बस, पण प्लीज माझं पण डोकं खाऊ नको. दुसऱ्यांनाही पेपर लिहून दे, स्वतःही पेपर लिह. क्या बात आहे, वा. सुमेध, आता आपण पाहूया एक झलक वेगवेगळ्या डान्स स्टाईल आत्मीयतेने करणाऱ्या सुमेधच्या या मंचावरील प्रवासाची. आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्सचे ऑडिशन. मनात असं होतं की नाही ठीक आहे, स्वतःच्या परफॉर्मन्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचा. परफॉर्म केला, मला कॉन्फिडन्स तेव्हा भेटला जेव्हा परफॉर्मन्सच्या आदनमधनं जे जजेसचे रिॲक्शन्स होते. वा, अरे थोडा म्युझिक एक्सटेंड केला होता तर इकडपर्यंत येत होता. अरे ये, जेव्हा मानाचा पटका भेटला खूप जास्त आनंद झाला. मी म्हणजे इकडे तिकडे धावत पळत आलेलो, घरी फोन करून सांगितलं मी सिलेक्ट झालो आहे. सगळे एकदम खुश झाले. तू जे करतो ना डान्स स्टाईल, आय डाऊट एनीवन एल्स कॅन डू इट लाईक यू. This dance was just magic. Now that performance. मला शब्दच नाहीत. मला
खूपच सुंदर रे सुमेध. क्यों पल ठहरता है ये. आय एम प्राऊड टू बी इन दिस चेअर बिकॉज युअर ऑन दिस शो. मला फर्स्ट टाइम जेव्हा मला खूप चांगलं वाटलं ते म्हणजे माझे आई वडील डायरेक्ट स्टेजवरती आले. त्यांना बघितलं तर खूप खुश झालो, खूप एक्सायटेड झालो. आमच्या आईची सुप्त इच्छा त्यांनी पूर्ण केली. आमच्या आईला गाण्याची फार आवड होती आणि डान्सची पण होती, पण ती इच्छा सुमेधनी पूर्ण केली. मी 150% देणार आहे. असं वाटलं पाहिजे तुम्हाला की यार सुमेध फर्स्ट रँकवरतीच पाहिजे आणि आय एम प्राऊड टू बी देवेंद्र केदारकर.